श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर स्वामींच्या प्रत्येक भक्तांचे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठे चमत्कार होत असतात आणि स्वामींनी दिलेले चमत्कार हेच आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेला चमत्कार, दिलेले अनमोल असे अनुभव त्यांच्या शब्दामध्ये आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी देखील भाग्य असावे लागते. जसे स्वामींनी स्वतः प्रत्येक भक्तांना निवडलेलं असतं आणि त्यांना दिलेले अनुभव हे साक्षात ईश्वराच्या वासाचे, त्याचबरोबर ईश्वर आपल्याबरोबर असण्याचे एक अनमोल असे संकेत असतात. जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर किंवा भक्तांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करत असतात आणि भक्तांना अलगद प्रत्येक संकटातून, दुःखातून बाहेर काढून त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात. ईश्वराची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही आणि जेव्हा एखाद्या भक्तांना ईश्वराची साथ भेटत असते तेव्हा तो क्षण खरोखरच खूप मोठा असतो आणि प्रत्येक स्वामी भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना मिळालेली असते. मग एखाद्या भक्ताने एखादी इच्छा मागावी आणि स्वामींनी ती लगेचच पूर्ण करावी एवढं कोणाच्याही हातामध्ये नसतं, परंतु स्वामींची भक्ती करत असताना स्वामी नेहमी अशक्य गोष्टी शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात. आणि हेच स्वामींचे आगळे वेगळे आणि तेवढेच गोड आणि सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनुभव स्वामींचा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कारण तुम्ही एखाद्याला जर एखादा अनुभव पाठवला तर त्यातून अजून एक स्वामी भक्त हा नक्कीच तयार होणार आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला देखील स्वामींची लीला काय आहे हे देखील समजणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि याने मी जेव्हा तुम्हाला इथून व्हिडिओ पाठवेन तेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात ताईंनी स्वामींच्या जवळ ज्या ज्या इच्छा मागितलेल्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले स्वामींनी चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. शुभांगी ताई का? हो हो. हा. मी आता तुमचा अनुभव ऐकला, लई छान वाटलं. हा हा अहो म्हणलं मला पण अनुभव आला. हा हा. अनुभव शेअर करायचा आहे काय म्हणलं? आता अनुभव सांगायचा आहे का तुम्हाला? हा, माझा अनुभव सांगायचा तुम्हाला. मला खूप म्हणजे आता या स्वामींच्या सेवेत आल्यापासून का नाही किती सेवा करावी, किती सेवा करावी अशी वाटते, पण वेळ भेटत नाही कामात ना. हा हा जपमाळ करते, तारक मंत्र तेवढं करते बघा. हा हा हा. आणि तुम्ही कसे आला ताई स्वामींच्या सेवेत? अहो, आमची नणंदबाई आहेत ना, हा त्या स्वामींच्या सेवेत होत्या. तर त्या मला म्हणल्या की वहिनी तुम्ही या वर्धापन गेल्या वर्षी आमच्या इकडे गावाला. हा बघा तरी सगळ्या बायका येतात म्हणून मी गेली. हा आणि गेल्या वर्षी मी वर्धापन गेली का नाही, तेव्हापासून असं वाटतं किती सेवा करावी किती नाही. लई छान वाटतं स्वामींची सेवा करायला. आणि अनुभव पण तुम्हाला सांगते काय, माझा असा डोक्याचा जो राऊंड आहे ना, रोज गोल फिरतो, रोज वरनं असं. म्हणजे असं वाटतं स्वामी काहीतरी आपल्याला सांगतेत असं. डोक्याचा राऊंड फिरतो म्हणजे? अहो असं नुसतं का नाही, असं असं वाटतं गोल 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 फिरतंय डोक्यावरनं. हा हा. डोक्यावरून फिरतंय? हा, डोक्यावरून फिरतोय. लई छान वाटतंय अहो, सेवा करताना उठूच नाही असं वाटतं. हा हा. अरे वा. तेच म्हणलं आता मी तुमचं ऐकलं आणि म्हणलं यांना फोन करावा. असं
म्हणलं काय का होतंय असं रोज होतं म्हणजे माझं सततच त्या मी नामस्मरणात असले का नाही ते सतत होतं आणि नामस्मरण नसलं की मग ते बंद होते. होय. अरे बापरे! मी आता पहिल्यांदाच असं फिलिंग ऐकते ना. हो तर राहू म्हणजे तुम्हाला ते म्हणजे आनंद म्हणजे चांगलं वाटतं ना ते? चांगलं वाटतं असं म्हणजे किती सेवेत असलं ना असं वाटतं किती मी सेवा करावी किती नाही आणि लयच छान वाटतंय अहो. अरे असं डोकं जड बीड काही सुद्धा नाही नुसताच गोल राऊंड फिरतोय असा डोक्याचा वरचा असा. हां, हां. म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटतंय म्हणजे ते चांगलं हा. आहे ताई. मग तेच मी म्हणते असं का वाटतंय मला आणि मला 2-3 असा अनुभव बी आलं म्हणजे कामात मुलीच्या अडचण आली परत ती जॉबला लागली. मी जसं मागेल तसं म्हणजे इच्छा पूर्ण झाली. म्हणजे तुम्ही एखादी इच्छा स्वामींना मागितली की मागितली आणि ती झाली. हां. पूर्ण झाली माझी. पण आता एका मुलीसाठी बघा मी ती जॉबचंच म्हणते. पण मी तिला म्हणलं स्वामींचंच तू कर. हां. स्वामी करणार सगळं व्यवस्थित स्वामीच करणार आहे. तर आपण काय करतोय म्हणलं. हो ना. तिला मी सांगत असते सेवा कर आणि ह्यातून होईल व्यवस्थित. ती मधली मुलीचं तर जॉबचं चाललंय ना. ती म्हणते आई किती दिवस झाले मी बघते तर जमाना झाले. बारक्या मुलीचं झालं आयटी कंपनीत. हां, हां. अरे वाह! हम्म. त्यासाठी काय तुम्ही वेगळी सेवा केली होती का आपलं असं स्वामींना फक्त प्रार्थना करत होता? नाही 11 माळी जपच म्हणजे मी 3 माळी जप करत होते. ती नंतर 11 माळी जप करायला लागली. हां. एवढी सेवा वाढवली आणि आता जरा मी काय अजून डोळं तपासलं नाही मला दिसतच नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मी पुस्तक काय वाचत नाही बघा तुम्हाला खरं सांगते. हां, हां. म्हणजे काय डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तुमचा? नाही डोळ्याचा प्रॉब्लेम आता डोळं चेक केलं पाहिजे. मला जरा दिसायचंच कमी आलंय. हां, हां. म्हणजे चष्मा वगैरे नाही तर? चष्मा वगैरे लागला असेल. हां, हां, हां. बाकी मग काय आणि माझी इच्छा एवढीच आहे. तो 2-3 वेळा गेला बघा भरतीसाठी हां, हां. आणि थोड्यासाठी का नाही हे होते थोड्यासाठी म्हणजे मुलगा 3 मुली आहेत आणि शेवटचा एक मुलगा आहे. हां, हां. ते भरतीसाठी जातोय पण 2-3 वेळा असंच झालं म्हणजे 2-3 मार्कासाठीच हे होते. माघारी पळते. माघारी येते. मग असं काय काय सेवा करायला पाहिजे अशी? नाही ताई नामस्मरण तारक मंत्रच वाढवायचं. मला पण एवढं सेवेविषयी माहित नाही ताई. हां. मग आता वाचताना तुम्हाला म्हणजे वाचता येत नाही म्हणजे दिसत नाही त्याच्यामुळे पण स्वामीच्या तर सारामृत हा ग्रंथाचं पण पारायण केलं ना की इच्छा पूर्ण होतात ताई. होय. हम्म. तेच म्हणलं तुम्हाला विचारावं. मी आता आमचा म्हणजे हे होता ना कार्यक्रम आता याच्यावर इथं प्रगट दिन. हां. तेव्हा ते महाराज आलेलं अंगापूरचं त्यांना मी विचारलं तर ते काय आहे की भरतीसाठी ते काय काय करायला लागतं ते त्यांनी दिले या. ती सेवा केली पाहिजे पण मला नाही वाटत. मी म्हणते की रोज स्वामींना माझं म्हणजे कुटुंबच व्हावं स्वामीने असं मला वाटतंय की पण पोरांचं आजकालचं तुम्ही बघतायच आहे. हो बरोबर. मग केली सेवा तर मी म्हणलं की मग त्यानं नाही केली तर मी करते ना नाही म्हणले त्यानं करायला पाहिजे. पोरं आहेत तितकं आत्ताची. नाहीच की बरोबर आहे. मग तेच काय करावं म्हणलं थोडंसं आता 3 वेळा झालं असं म्हणून म्हणजे त्याला सेवा मिळाली का ताई? कुणाला तुमच्या? मुलाला म्हणजे मी घेतलंय की ते पुस्तक त्या म्हणले सेवा त्याला सांगा करायला आल्यावर ना ते मुंबईलाच असतो ना. हां, हां. पण तो नाही मला वाटत अहो ताई करेल असं. मग स्वामीने घेतली करून त्याच्याकडून तर छानच झालं. हो बरोबर आहे. चालेल ताई तुमचा अनुभव शेअर करते मी ताई हां. हा. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. मित्र आणि मैत्रिणींनो असे स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये लहान मोठे चमत्कार करत असतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाचा संकेत या शब्दाची प्रचिती नेहमीच आपल्या भक्तांना देत असतात. स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या आसपास असतात त्यामुळे एखाद्या भक्ताने एखादी इच्छा मागितली तर लगेचच स्वामी त्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात आणि आपले अस्तित्व या जगामध्ये आहे हे दाखवून देत असतात. कारण स्वामी हे नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तसेच ते आपल्या प्रत्येक भक्तांच्या ठामपणे पाठीशी असतात. तर असेच स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना पाहायला भेटत असतात. या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.